Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening 2022 of Maths class. So, student, previous class मध्ये आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्सचे सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे या टाइपचे आपण क्वेश्चन पाहिले होते. हाऊ टू सॉल्व, कशा पद्धतीने सॉल्व करायचं आणि सोल्युशन फाइंड आउट करायचं. देन आज आपण पाहणार आहोत की जे पण इक्वेशन आहे आपण जस्ट काल फक्त सॉल्व केलं, अल्जेब्राइकली सॉल्व केलं, बट एका इक्वेशनचं जिओमेट्रिकली पण एक रिप्रेझेंटेशन असतं. तर ते जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि मग पुढे सायमल्टेनियस इक्वेशन बद्दल पण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर पहा एक लाईन दिलेली आहे. ठीक आहे. ax प्लस by इज इक्वल टू सी. हे एक टू व्हेरिएबलचं एक इक्वेशन आहे आणि हे जे काही टू व्हेरिएबलचं इक्वेशन आहे हे एका स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतं. टू व्हेरिएबलचं एक इक्वेशन एक स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतं. तुम्ही हे ड्रॉ पण केलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये. ग्राफ काढत होतात, एक व्हेरिएबल मध्ये वायच्या फॉर्म मध्ये बनवायचं, एक्स ची व्हॅल्यू रॅन्डमली पुट करायची आणि वाय ची व्हॅल्यू भेटत जाते आपल्याला. ठीक आहे. तर त्याच्यापासून एक स्ट्रेट लाईन भेटते. तर टू व्हेरिएबलच्या एका इक्वेशन पासून एक स्ट्रेट लाईन भेटते. जर इथून सुरू होतं आपलं जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन, एका लाईनचं जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. तर टू व्हेरिएबलचं एक इक्वेशन आहे, तर एक स्ट्रेट लाईन ला रिप्रेझेंट करतं. आता पुढे याच्यावरती कॉन्सेप्ट काय आहे बघा. सो जर तुम्हाला असं म्हटलं की एक स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन, या स्ट्रेट लाईन वरती, या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन समजा असं काहीतरी आहे, ax प्लस by इज इक्वल टू 0, ax प्लस by इज इक्वल टू c, असं एक इक्वेशन आहे या स्ट्रेट लाईनचं. आणि जर तुम्हाला असं म्हटलं, गिवन इन्फॉर्मेशन जर अशी दिली की या स्ट्रेट लाईन वरती एखादा पॉईंट समजा हा लाय करतोय, पॉईंट p लाईज ऑन द स्ट्रेट लाईन ऑफ इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू c. तर कॉन्सेप्ट असा असतो या ठिकाणी, या स्ट्रेट लाईनचा, या जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशनचा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक इक्वेशन आहे. आणि या इक्वेशन बद्दल जी स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनचा कॉन्सेप्ट असा असतो की या स्ट्रेट लाईनवरचा कुठला पण पॉईंट घ्या, कुठला, या स्ट्रेट लाईनवरचा कुठला पण पॉईंट घ्या, या स्ट्रेट लाईनवरचे सर्व पॉईंट्स या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजेत. हा आहे आजचा पहिला कॉन्सेप्ट. ठीक आहे. हा आहे आजचा पहिला कॉन्सेप्ट. each and every point on a straight line must satisfy the equation of that straight line. ठीक आहे. लक्षात राहील, लिहून घ्या पाहिजे असेल तर. हा आपला पहिला पॉइंट, each and every point on a straight line, each and every point on a straight line must satisfy the equation of that straight line. त्या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. कोण? त्या पॉइंट जो आहे, जो पॉइंट आहे तो पॉइंट जर पुट केला तर त्या इक्वेशनला सॅटिस्फाय, त्या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. मग क्वेश्चन मध्ये कसं गिवन दिलेलं असतं बघा. क्वेश्चन मध्ये सांगतात की अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, एक लाईन पॉइंट मधून पास झाली असं म्हणतात, किंवा पॉइंट लाईज ऑन ए लाईन असं म्हणतात. तर दोघांचा मिनिंग एकच आहे. Point lies on a line is equivalent to a line passing through the point P. ठीक आहे. Point P lies on a line or line passing through the point P. ह्या दोघांचा मिनिंग एकच आहे. आणि जर पॉइंट P जर या लाईन वरती लाय करतो, किंवा पॉइंट P मधून जर लाईन गेली असेल, तर जी लाईन पॉइंट P मधून पास करते, किंवा जो पॉइंट P लाईन वरती लाय करतोय, तर तो पॉइंट पी चे जे काही कोऑर्डिनेट्स असतील त्या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजेत. 100% हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. दुसरा कॉन्सेप्ट, आता हे झालं एका इक्वेशन बद्दल, ठीक आहे. दुसरा आता बघूयात सायमल्टेनियस इक्वेशन बद्दल. सायमल्टेनियस इक्वेशन, ठीक आहे. आता सायमल्टेनियस इक्वेशन बद्दल जर बोलायला गेलात तर दोन इक्वेशन, दोन व्हेरिएबलचे दोन इक्वेशन्स असणार. a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. हे सायमल्टेनियस इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचे हा जनरल फॉर्म आहे. यालाच म्हणतात जनरल फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन और जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हा त्याचा जनरल फॉर्म आहे. जनरली अशा पद्धतीमध्ये ते रिप्रेझेंट केले जातात सायमल्टेनियस इक्वेशन. तर या ठिकाणी टू व्हेरिएबलचे टू इक्वेशन्स आहेत. ठीक आहे. टू व्हेरिएबलचे टू इक्वेशन्स आहेत. तर एका व्हेरिएबल पासून एक स्ट्रेट लाईन भेटते, वन स्ट्रेट लाईन, फर्स्ट स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आणि दुसऱ्या इक्वेशन पासून सेकंड स्ट्रेट लाईन. तर इथं आपल्याला किती स्ट्रेट लाईन भेटत आहेत? दोन स्ट्रेट लाईन भेटत आहेत टोटल, कारण की दोन इक्वेशन्स आहेत. तर दोन स्ट्रेट लाईन भेटत आहेत आपल्याला. तर मग
इथून काय कॉन्सेप्ट कळतो आपल्याला, इथून काय कॉन्सेप्ट कळतो, तर इथून कॉन्सेप्ट हा कळतो आपल्याला की या दोन स्ट्रेट लाईनवरून दोन इक्वेशनवरून दोन स्ट्रेट लाईन भेटणार आहेत. तर त्या दोन स्ट्रेट लाईनची पोझिशन काय काय असेल ते आपण थोड्या वेळानंतर आता डिस्कस करणारच आहोत. म्हणजेच दोन इक्वेशनवरून दोन स्ट्रेट लाईन भेटतील, राईट. मग ते दोन स्ट्रेट लाईन कसे बिहेव करतील, कशा पद्धतीने असतील, ते दोन स्ट्रेट लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील का, ते दोन स्ट्रेट लाईन एकमेकांना पॅरलल असतील, काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात, त्या दोन स्ट्रेट लाईनच्या पोझिशनच्या काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात. दिस इज आयदर इंटरसेक्टिंग और पॅरलल और कोइन्सिडेंट. त्या दोन स्ट्रेट लाईन डिफरंट नसून एकच आहेत, किंवा त्या दोन स्ट्रेट लाईन एकमेकावरती लाय करतात. पहिली स्ट्रेट लाईन जिथं आहे त्याच्यावरतीच दुसरी स्ट्रेट लाईन पण लाय करते. पहिली स्ट्रेट लाईन जी आहे त्याच्यावरतीच दुसरी स्ट्रेट लाईन लाय करते. या तीनच पॉसिबिलिटीज आहेत, दोन स्ट्रेट लाईनच्या पोझिशनच्या तीनच पॉसिबिलिटीज आहेत. हे मी आता थोड्या वेळात घेणारच आहे. बट याच्या व्यतिरिक्त दोन स्ट्रेट लाईनच्या पोझिशन पॉसिबल नाही आहेत. म्हणजेच या स्ट्रेट लाईनच्या पोझिशनवरूनच आपल्याला या सायमल्टेनियसच्या सोल्युशन काय असणार आहेत याचा पण अंदाजा येतो. म्हणजेच या ठिकाणी जर दोन स्ट्रेट लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तर त्या सायमल्टेनियस इक्वेशनला युनिक सोल्युशन असेल. जर दोन स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट करतच नाहीये तर त्याला नो सोल्युशन असेल. आणि जर दोन स्ट्रेट लाईन एकमेकावरती लाय करतात म्हणजेच इन्फायनाइटली पॉईंटमध्ये टच करतात. पहिल्या फर्स्ट लाईनचे जे इन्फायनाइटली मिनी पॉईंट्स आहेत तेच इन्फायनाइटली मिनी पॉईंट जे आहेत ते सेकंड लाईनचे पण सोल्युशन आहेत, कारण की दोन्ही लाईन्स एकमेकावरती लाय करतात. म्हणून या ठिकाणी इन्फायनाइटली मिनी पॉईंटमध्ये टच करतोय म्हणजेच इन्फायनाइट सोल्युशन असणार. या कंडिशनमध्ये इन्फायनाइट सोल्युशन असणार. ठीक आहे, तर हे आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. बट या ठिकाणी जो कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे, या ठिकाणचा कॉन्सेप्ट हे मी सांगणारच आहे आता थोड्या वेळात. बट हा झाला आपला आत्ताचा फर्स्ट कॉन्सेप्ट. ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन ए लाईन मस्ट हॅव टू सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ दॅट लाईन. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, तुम्हाला असं म्हणतात की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन देतात. तुम्हाला काय करतात, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन देतात. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज x1, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज p, q असं म्हणूयात आपण. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज p, q की यम हा काहीतरी पॉईंट आहे, तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, त्या पॉईंटचं नाव यम आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत p, q. जर p, q हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजे लगेच समजून जायला पाहिजे. सो p, q हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. देअरफॉर p, q इज सोल्युशन ऑफ दॅट टू लाईन्स. p, q इज सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन ऑफ टू लाईन्स. इक्वेशन ऑफ टू लाईन्स. ठीक आहे, ज्या दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्यानंतरचा आपल्याला पॉईंट दिलेला आहे, ज्या दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्यानंतरचा आपल्याला हा पॉईंट दिलेला आहे एम ऑफ p, q. ठीक आहे, तर ज्या दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्यानंतरचा पॉईंट दिलेला आहे, तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिलाय. म्हणजेच जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो ज्या दोन लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्या दोन लाईनच्या इक्वेशनचा हा जो आहे तो सोल्युशन असेल. बिकॉज हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या फर्स्ट लाईन वरती पण लाय करतोय आणि हाच पॉईंट या सेकंड लाईन वरती पण लाय करतोय. हा पॉईंट दोन्हीही लाईन वरती लाय करतोय म्हणजे हा पॉईंट दोन्हीवरती कॉमन आहे. तर पॉईंट जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो दोन्ही लाईन वरती कॉमन येतोय. म्हणजेच हा जो पॉईंट आहे तो इक्वेशन या दोन्हीही स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. कारण की एक स्ट्रेट लाईन वरती असणारा पॉईंट त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजे, हा फर्स्ट पॉईंट. मग हा पॉईंट या दोन्हीवरती लाय करतोय तर हा जो पॉईंट आहे तो या दोन्हीही इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. हाच आपला सेकंड कॉन्सेप्ट. म्हणजेच जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो तो दोन्ही स्ट्रेट लाईन वरती लाय करतो. सो दोन्ही स्ट्रेट लाईन वरती लाय करतो म्हणून तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो दोन्हीही स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन ऑफ लाईन्सला सॅटिस्फाय करायला पाहिजे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन if point of intersection is m of p, q, so therefore p, q is solution of that equation of two lines. ज्या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्यानंतरचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्या दोन स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनला p, q काय करतो, सॅटिस्फाय करायलाच पाहिजे, करतो नाही करायलाच पाहिजे. ठीक आहे, तर हे दोन कॉन्सेप्ट बेटा आजचे. आता या दोन कॉन्सेप्ट वरती बेस्ड असणारे आपण फटाफट एक्झाम्पल पाहणार आहोत जे प्रिव्हियस इयर्स मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, चला जाऊयात.
क्वेश्चन, if 1 comma 2 is one of the points of intersection is one of the points of intersection of the graphs of ax square plus by square is equal to 5 and bx square plus ay square is equal to 5, then the value of a plus b is equal to option A 2, option B 3, option C 4, option D 5. चला, तर आता जे दोन कॉन्सेप्ट घेतले त्यावरतीच क्वेश्चन विचारलेले आहेत मागच्या. आता हा क्वेश्चन, हा ते पण लिहून टाकतो. हा जो आहे तो शाहू स्क्रीनिंग 2017 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे, शाहू स्क्रीनिंग मध्ये. तर काय म्हटलेलं आहे बघा. तर या ठिकाणी मुलं काय करतात, क्वेश्चन बघितला कीच घाबरून जातात की सर या ठिकाणी लिनियर इक्वेशनच नाहीये सर, या ठिकाणी लिनियर इक्वेशनच दिलेलं नाहीये. बघा डिग्री 2 आहे म्हणजे लिनियर इक्वेशन नाहीये. मग इथून स्ट्रेट लाईन बनतील का नाही हे सांगता येणार नाही. सो काळजी करू नका लगेच. तुम्हाला इथं जरी डिग्री 2 दिली असेल, बट एक्स आणि वाय हे व्हेरिएबल जर असतील, जर एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत, ए आणि बी कोइफिशियंट आहेत, ए आणि बी, एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत. बट जर एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत आणि व्हेरिएबलची डिग्री 2 दिलेली आहे तरी घाबरण्याची गरज नाही, कारण की आपल्याला त्या व्हेरिएबलचं सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे. 1, 2 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द ग्राफ्स. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलेला आहे, म्हणजेच जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल तो पॉइंट त्या दिलेल्या जे दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात, जे 1, 2 हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलेला आहे, म्हणजेच हा 1, 2 जो आहे तो या दोन्हीही ग्राफचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. दोन्ही ग्राफचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजेच 1, 2 या दोन्हीही इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. इट मस्ट हॅव टू सॅटिस्फाय. सो देअरफॉर 1, 2 इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of ax square plus by square is equal to 5 and bx square plus ay square is equal to 5. So therefore 1, 2 या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे therefore point 1, 2 must have to satisfy पॉइंट जो आहे तो सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. must have to satisfy the equation of ax square plus by square is equal to 5 and या दोघांचा पण तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे हा पॉइंट या दोन्ही ग्राफ वरती लाई करत असेल, दोन्ही वरती कॉमन असेल, म्हणून या दोघांचा पण तो सोल्युशन आहे. म्हणून 1, 2 या पहिल्या इक्वेशनचं पण सोल्युशन असेल आणि bx square ay square is equal to 5 या दुसऱ्या इक्वेशनचं पण सोल्युशन असेल. ठीक आहे. सो अगोदर मग आता याला आपण लिहून घेऊयात. ठीक आहे, याला व्यवस्थित इथं खाली. सो देअरफॉर ax square प्लस by square is equal to 5 याला इक्वेशन 1. एक्स स्क्वेअरच्या खाली एक्स स्क्वेअर bx square प्लस ay square is equal to 5 इक्वेशन नंबर 2. सो हा 1, 2 आपल्या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. सो देअरफॉर पुट x is equal to 1, y is equal to 2. 1, 2 म्हणजे फर्स्ट कोऑर्डिनेट x ला रिप्रेझेंट करतो, सेकंड y ला. सो पुट x is equal to 1, y is equal to 2 इन इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी 1 आणि y च्या ठिकाणी 2 पुट करा आणि मग तो सॅटिस्फाय करायला पाहिजेत. आणि मग विचार करा a आणि b ची व्हॅल्यू कशी काढायचे. सो a in bracket 1 square plus b in bracket 2 square is equal to 5. So a plus 4b is equal to 5. That is equation number 3. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केल्यानंतर एक नवीन इक्वेशन भेटलं. एक्स आणि वाय निघून गेले, कारण की एक्स आणि वाय हे सोल्युशन होते, ते पुट केले मी. आणि ते पुट केल्यानंतर एक नवीन इक्वेशन भेटलं जे ए आणि बी च्या फॉर्म मध्ये होतं. म्हणजेच ऍक्च्युली झालं काय की अगोदर आपल्याला जे क्वेश्चन पाहिला होता त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ए आणि बी कोइफिशियंट दिसत होते आणि एक्स आणि वाय व्हेरिएबल होते आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली. मग व्हेरिएबलची व्हॅल्यू जी काही दिली आहे आपल्याला सोल्युशन म्हणून,
जे काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिला तो पुट केल्यानंतर जे अगोदर कोइफिशियंट होते ते आता व्हेरिएबल झाले, कारण की आता आपल्याला या ठिकाणाहून व्हेरिएबल या इक्वेशनचे जे व्हेरिएबल्स आहेत या ठिकाणी मी काय म्हणणार, ए आणि बी ॲज अ व्हेरिएबल आहेत असं समजून आता मी ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ठीक आहे. also b in bracket 1 square plus a into bracket 2 square is equal to 5, b plus 4a is equal to 5, म्हणजेच अगोदर a चा कोइफिशियंट देन b is equal to 5, याला इक्वेशन नंबर 4 दिला मी. 4a plus b is equal to 5. तर बघा टू व्हेरिएबल्सचे टू इक्वेशन दिसत आहेत ए आणि बी फॉर्म मध्ये. व्हेरिएबल ए आणि बी जर घेतला तर ए आणि बी मध्ये असणारे दोन इक्वेशन्स आणि ते पण दोन व्हेरिएबल्सचे. तर इथून तुम्हाला आता क्लिअरली लक्षात येऊन जाईल की आता मुलं इथून लगेच म्हणतात की सर एलिमिनेशन मेथड वापरतो, ए ची व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल आणि बी ची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करून सर आम्ही ए प्लस बी ची व्हॅल्यू काढणार, कारण की ए प्लस बी ची व्हॅल्यू विचारली. बट बेटा थोडंसं विचार करा, अल्टरनेट कोइफिशियंट सेम आहेत. जसं मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं, या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन थर्ड मध्ये येणारा ए चा कोइफिशियंट आणि इक्वेशन 4 मध्ये येणारा बी चा कोइफिशियंट सेम आहे. अल्टरनेट पहिल्या इक्वेशन मधला ए तर दुसऱ्या इक्वेशन मधला बी, पहिल्या इक्वेशन मधला बी तर दुसऱ्या इक्वेशन मधला ए, हे अल्टरनेट कोइफिशियंट सेम आहेत बघा. आणि अल्टरनेट कोइफिशियंट जर सेम असतील तर आपण काय करतो नेहमी की यांचा जो ऍड जर केला तर यांचे कोइफिशियंट सेम येतात, ए आणि बी चे कोइफिशियंट सेम येतात जर ऍड केलात तर. मग ऍड केलात तर ए आणि बी चे कोइफिशियंट सेम येतील आणि तिथून एक इक्वेशन भेटतं आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर एक इक्वेशन भेटतं. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करत होतो. तर त्याच पद्धतीने थोडंसं विचार करा, जर त्याच पद्धतीने इथं सॉल्व्ह करायला गेला तर तुम्हाला डायरेक्टली ए प्लस बी ची व्हॅल्यू भेटेल, ए आणि बी ची सेपरेट व्हॅल्यू काढण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे. किंवा काही मुलं असं पण म्हणू शकतात की सर या दोन्हीही इक्वेशनची राईट हँड साईड सेम आहे, या दोन्ही इक्वेशनची काय आहे राईट हँड साईड सेम आहे, तर लेफ्ट हँड साईड पण सेम होणार, लेफ्ट हँड साईड पण सेम होणार. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड 5 ची व्हॅल्यू 4a प्लस बी आहे, तर या इक्वेशन 3 मध्ये 5 च्या ठिकाणी 4a प्लस बी पुट करू शकतात. सबस्टिट्यूशन मेथड या मेथडने पण सॉल्व्ह करा, कुठूनही सॉल्व्ह करा, आन्सर एकच येईल, आन्सर बदलणार नाही. तर मी जस्ट ऍड करतो, ऍड केल्यानंतर डायरेक्ट ए प्लस बी ची व्हॅल्यू भेटणार आहे. ऍडिंग इक्वेशन 3 and 4, ऍडिंग इक्वेशन 3 and 4, a plus 4b is equal to 5, 4a plus b is equal to 5. ऍड केला 5a 4a plus a 5a 4b plus b 5b is equal to 10. सो 5 काढला कॉमन, a plus b is equal to 10. सो मल्टिप्लायचा 5 इकडे जाऊन मध्ये डिवाइड होऊन जाईल 10/5 आणि a plus b is equal to काय भेटून जाईल 2. a plus b is equal to 2. सो a plus b is equal to 2 भेटला, दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. किती सिंपल क्वेश्चन होता बघा, किती सिंपल. ठीक आहे. चला अशाच टाईपचा एक आणखीन एक क्वेश्चन आहे, तो पण लगेच फटाफट पाहून घेऊयात आपण. हा तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल एवढा सिंपल क्वेश्चन विचारला होता प्रीवियस इयर मध्ये. शाहू स्क्रीनला इज द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट a, 2 of equation x plus y is equal to 4, then a square plus 2a is equal to what? Sorry, 0 नाही काढायचे आहे तर व्हॅल्यू क्वेश्चन मार्क. ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 64. तर हा विचारलेला आहे पहा शाहू स्क्रीनिंग मध्ये 2021 प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. चला ट्राय करूयात. खूप सिंपल क्वेश्चन. सोल्युशन काय म्हटलेलं आहे बघा, द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट a, 2 या पॉइंट मधून एक लाईन पास केली आहे. कोणती लाईन पास केली आहे? ज्या लाईनचं इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे. तर पॉइंट मधून लाईन पास करते. ठीक आहे, हा पॉइंट आहे समजा a, 2 या पॉइंट मधून लाईन पास करते असं म्हणा, किंवा
या लाईनवरती एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 या लाईनवरती हा a,2 पॉईंट लाय करतो असं म्हणा, दोन्हीचा मिनिंग एकच आहे. तर हा पॉईंट या लाईनवरती लाय करतोय म्हणजेच a,2 हा पॉईंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. सो देअरफॉर a,2 must have to satisfy the equation of line x plus y is equal to 4. ठीक आहे, या इक्वेशन ऑफ लाईनला a,2 सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. सो देअरफॉर मग काय भेटून जाईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 ला सॅटिस्फाय करायला. सो देअरफॉर पुट x इज इक्वल टू a अँड फर्स्ट कोऑर्डिनेट x ची व्हॅल्यू, सेकंड कोऑर्डिनेट y ची व्हॅल्यू. सो x इज इक्वल टू a, y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी a आणि y च्या ठिकाणी 2 पुट करूयात. काय भेटून जाईल, सो देअरफॉर a प्लस 2 इज इक्वल टू 4. सो a इज इक्वल टू भेटला 2, a ची व्हॅल्यू 2 भेटली. सो खूप सिंपल, a ची व्हॅल्यू भेटली, आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची नाही, आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची, a स्क्वेअर प्लस 2a. सो नो डाऊट. सो देअरफॉर a स्क्वेअर प्लस 2a इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2 स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 दॅट इज 4 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 8. सो a स्क्वेअर प्लस 2a ची व्हॅल्यू भेटली 8. हे तुम्ही सुद्धा खूप मुलांनी ऑलरेडी सॉल्व्ह करून टाकला असेल. एवढा सिंपल क्वेश्चन 2021 प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये सिंपलच क्वेश्चन येतात. एकदम बुक बेस्ड क्वेश्चन असतात प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये, बुक मधून येणारे क्वेश्चन्स असतात मॅक्सिमम. ठीक आहे, चला आता जाऊयात आपण, जे मी म्हटलं होतं की जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन. आता टोटल नंबर ऑफ सोल्युशन, 2 लाईन्स, सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन कसे असतील काय नाही, या पॉइंट कडे आपण आता जाणार आहोत. सो टाकूयात हेडिंग, नंबर ऑफ solutions of simultaneous equations. ठीक आहे. सो सायमल्टेनियस इक्वेशनला किती सोल्युशन्स असतील. सो 3च टाईप आहेत, सोल्युशन असण्याचे 3च टाईप असतील. 3 टाईप कशामुळे असतील, कारण की 2 इक्वेशन, ठीक आहे, a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0 जनरल फॉर्म काढतो मी सायमल्टेनियस इक्वेशनचा, मगाशीच लिहून दिला होता मी, हा जनरल फॉर्म असतो. जर आपल्याला अशा पद्धतीचे कुठलेही 2 इक्वेशन्स दिले असतील वेअर a1 b1 c1 अँड a2 b2 c2 आर एनी रिअल नंबर्स, हे कुठलेही कोइफिशियंट जे ते कुठलेही रिअल नंबर्स असतील, तर अशा पद्धतीचं कुठलेही एक जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन जर प्रोव्हाइड केलेलं असेल, तर या 2 इक्वेशन मधून 2 स्ट्रेट लाईन बनतील आणि 2 स्ट्रेट लाईनचे पोझिशनच्या 3 पॉसिबिलिटी होत्या. तर 2 स्ट्रेट लाईनच्या पॉसिबिलिटीज 3 होत्या, म्हणून 3च टाईपचे सोल्युशन पॉसिबल होतात. बघा, एक तर 2 स्ट्रेट लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, सो म्हणजेच इंटरसेक्ट करतात म्हणजेच एकतर युनिक सोल्युशन असेल, ठीक आहे, किंवा इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असतील, इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन, ठीक आहे, किंवा थर्ड वन नो सोल्युशन, त्याला सोल्युशनच भेटणार नाही. पूर्ण या दोन्ही इक्वेशनला दिलेल्या गिवन दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी कुठलीच व्हॅल्यू एक्झिस्ट करणार नाही. या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी एखादी व्हॅल्यू एक्स कॉमा वाय जर भेटली तर ती फक्त इक्वेशन 1 ला सॅटिस्फाय करत असेल, 2 ला करत नसेल, तर ते काही कॉमन सोल्युशन नाहीये. जोपर्यंत कॉमन सोल्युशन, दोघांचंही कॉमन सोल्युशन भेटू पण शकत नाही, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. कारण की जर 2 लाईन्स जर पॅरल असतील तर 2 लाईन इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणून ते त्यांना सोल्युशनच भेटणार नाही. बघा, कॉमन फॅक्ट हा आहे, 2 लाईन इंटरसेक्ट झाल्या म्हटलं की मगच सोल्युशन भेटणार. 2 लाईन इंटरसेक्ट झाल्या की सोल्युशन भेटणार. जर 2 लाईन इंटरसेक्ट होतच नसतील तर सोल्युशनच भेटणार नाही. कारण की जोपर्यंत टच होणार नाहीत 2 पॉईंट, जोपर्यंत इंटरसेक्ट करणार नाहीत 2 लाईन्स, 2 लाईन इंटरसेक्ट केले की कॉमन पॉईंट्स भेटतात आणि कॉमन पॉईंट्स येणे म्हणजेच कॉमन सोल्युशन असतात. कॉमन पॉईंट भेटतात या दोन्हीमध्ये. या दोन्ही स्ट्रेट लाईन वरती जर एखादा पॉईंट कॉमन येत असेल तर जो पॉईंट कॉमन येतो तो पॉईंट या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन असेल. ठीक आहे, म्हणून जर 2 लाईन इंटरसेक्ट टच करत असतील, इंटरसेक्ट किंवा टच करत असतील तरच सोल्युशनचा प्रश्न येतो. जर टचच करत नाहीये, 2 लाईन्स पॅरल आहेत, तर त्या ठिकाणी सोल्युशनच भेटणार नाही तुम्हाला. सो ही पण एक पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, चला आता या 2 लाईन्सची पोझिशन कशी असेल, स्ट्रेट लाईन, हे आता सायमल्टेनियस इक्वेशन दिले. मग या 2 या इक्वेशन पासून अशा पद्धतीचं कुठलंही एक इक्वेशन असेल, जनरल इक्वेशन, कोइफिशियंट काही रिअल नंबर दिलेले असू शकतात, तर त्यांचे जे काही 2 स्ट्रेट लाईन्स फॉर्म होणार आहेत, ते 2 स्ट्रेट लाईन्स कसे असतील, ते ग्राफ काढत बसायचं का प्रत्येक वेळेस, तर नाही बेटा. तर ग्राफ न काढता
तुम्ही फक्त इक्वेशन पाहिलं की लगेच सांगू शकतात की त्या सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन किती असतील, परत त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असेल हे तुम्ही फक्त सायमल्टेनियस इक्वेशनला पाहून तुम्ही सांगू शकता. बट हे सांगण्यासाठी तुम्हाला हे लगेच विदाऊट ग्राफ ड्रॉ न करता तुम्हाला त्यांची ग्राफिकल पोझिशन सांगण्यासाठी काही कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्या कंडिशन वरूनच आपण डिसाईड करतो की त्याला किती सोल्युशन आहेत आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असेल. ठीक आहे. तर युनिक सोल्युशन असण्यासाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं बघा. एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वाय कोइफिशियंटचा रेशो इक्वल असला नाही पाहिजे. एक्स कोइफिशियंटचा रेशो एक्सचे कोइफिशियंट आहेत A1 A2, तर A1 बाय A2 एक्स कोइफिशियंटचा रेशो, वाय कोइफिशियंटचा रेशो B1 बाय B2, आणि हे जे एक्स आणि वाय कोइफिशियंटचे रेशो आहेत हे जर इक्वल नसतील तर 100% त्या ठिकाणी युनिक सोल्युशन असेल. आणि जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये युनिक सोल्युशन आहे एखाद्या सायमल्टेनियस इक्वेशनला, तर तुम्हाला जर म्हटलं की याला युनिक सोल्युशन आहे, याला युनिक सोल्युशन आहे म्हणजे याचा एक्स कोइफिशियंट आणि वाय कोइफिशियंटचा रेशो इक्वल असणार नाही. आणि जर तुम्हाला असं दिसलं क्वेश्चन इक्वेशन दिलेले आहेत आणि इक्वेशन मध्ये तुम्ही एक्स कोइफिशियंटचा रेशो काढलात, वाय कोइफिशियंटचा रेशो काढलात, आणि जर त्या दोघांचा रेशो जर इक्वल येत नसेल तर कन्फर्म त्या दोन्ही त्या सायमल्टेनियस इक्वेशनला युनिक सोल्युशनच असणार आहे. ठीक आहे. देन खाली लिहूयात आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टू लाइन्स. दोन लाइन्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो लाइन्स आर intersecting, lines are intersecting in only one point, in only one point. तर युनिक सोल्युशन आहे म्हणून ते दोन लाइन्स युनिक पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार, ओनली वन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार. तर कंडिशन लक्षात आली. कंडिशन लक्षात आली म्हणजेच हे दोन्ही जर हे गिवन दिलेलं असेल म्हणजेच रेशो इक्वल नसेल, एक्स कोइफिशियंट आणि वाय कोइफिशियंटचा रेशो इक्वल नसेल तर युनिक सोल्युशन असेल. आणि युनिक सोल्युशन दिलेलं असेल तर दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन मधला एक्स कोइफिशियंट आणि वाय कोइफिशियंटचा रेशो इक्वल असणार नाही. चला आता त्याच पद्धतीने इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन केव्हा असतात याची पण एक कंडिशन आहे, ती कंडिशन लक्षात ठेवायची. तर त्याची कंडिशन आहे बघा, एक्स कोइफिशियंटचा रेशो A1 बाय A2, वाय कोइफिशियंटचा रेशो B1 बाय B2 अँड कॉन्स्टंट टर्मचा रेशो, कॉन्स्टंट टर्म पण आहेत C1 बाय C2. जर एक्स कोइफिशियंटचा रेशो, वाय कोइफिशियंटचा रेशो आणि कॉन्स्टंट टर्मचा रेशो या तिघांचाही रेशो जर इक्वल आला तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत असं म्हणता येतं. ठीक आहे. तर रेशो इक्वल आला तर इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. आणि जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल की हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत आणि याला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत तर ही कंडिशन त्या ठिकाणी सॅटिस्फाय होणारच पाहिजे. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय असेल की टू लाइन्स आर कोइन्सिडेंट, टू लाइन्स आर कोइन्सिडेंट, एकावरती एक दोन लाइन्स असणार, एकावरती एक दोन लाइन्स असणार. या पद्धतीने इथं युनिक पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केला. ठीक आहे. या ठिकाणी टू लाइन्स आर कोइन्सिडेंट, दोन लाइन्स कोइन्सिडेंट असतील म्हणजेच पहिली लाईन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी दुसरी लाईन त्याच्यावरच एकावर एक, ही पहिली लाईन आहे तर याच्यावरती दुसरी लाईन ॲज इट इज लाय करणार. म्हणजे या दोन्ही लाईन्स मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स कॉमन असणार. किती पॉइंट्स कॉमन असणार दोन लाईन्स वरती? इन्फायनाइट पॉइंट्स कॉमन आहेत. तर दोन लाईन्स वरती इन्फायनाइट पॉइंट्स कॉमन आहेत म्हणून दोन लाईन्सला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत असं म्हणता येतं. सो मग या ठिकाणी इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन म्हणजे लाईन्स कोइन्सिडेंट आणि लाईन्स कोइन्सिडेंट म्हणजेच इन्फायनाइट सोल्युशन. लक्षात असू द्या. तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं तर सोल्युशन सांगता आलं पाहिजे, सोल्युशन दिलं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगता आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला या थर्ड कडे लास्ट वन नो सोल्युशन. नो सोल्युशन केव्हा असेल? ज्यावेळेस एक्स कोइफिशियंटचा रेशो, वाय कोइफिशियंटचा रेशो आणि कॉन्स्टंट टर्मचा रेशो. ठीक आहे. या तिघाबद्दल परत या तिघाबद्दलच कंडिशन आहे. तर नो सोल्युशन केव्हा असेल? ज्यावेळेस एक्स कोइफिशियंट आणि वाय कोइफिशियंटचा रेशो इक्वल असेल बट एक्स कोइफिशियंटचा रेशो वाय कोइफिशियंटच्या इक्वल मध्ये असेल बट वायचा कोइफिशियंटचा रेशो किंवा एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो हा कॉन्स्टंट टर्मच्या इक्वल मध्ये असणार नाही. अशा सिच्युएशन मध्ये त्याला नो सोल्युशन आहे. त्या सायमल्टेनियस इक्वेशनला नो सोल्युशन आहे. तर नो सोल्युशन आहे तर ही कंडिशन सॅटिस्फाय करेल आणि ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर नो सोल्युशन असेल. याचा ग्राफ कसा असेल तर टू लाइन्स आर पॅरलल, टू लाइन्स आर पॅरलल किंवा दॅट इज नॉट इंटरसेक्टिंग लाइन्स, नॉट इंटरसेक्टिंग लाइन्स. ठीक आहे. पहिली लाईन ज्या पद्धतीने त्यालाच पॅरलल दुसरी लाईन असेल, नॉट इंटरसेक्टिंग लाईन्स. ठीक आहे. ओके. आता ज्यावेळेस आता हे तर झालं सोल्युशन बद्दल. आता दुसरी एक गोष्ट असते की ज्या वेळेस तुम्हाला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन कन्सिस्टंट, हा एक वर्ड वापरला तो कन्सिस्टंट.
तर कन्सिस्टंट इक्वेशन, कन्सिस्टंट लक्षात असू द्या, कन्सिस्टंट इक्वेशन म्हटलं की ज्या वेळेस सायमल्टेनियस इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं म्हटलं त्यावेळेस त्याला एकतर युनिक सोल्युशन असतील किंवा इन्फायनाईट सोल्युशन असतील. कारण की कन्सिस्टंट सोल्युशन म्हणजे त्याला काहीतरी सोल्युशन आहे, मग आयदर युनिक सोल्युशन असेल किंवा इन्फायनाईट सोल्युशन असेल. म्हणून ज्यावेळेस कन्सिस्टंट इक्वेशन आहे असं म्हणतात त्यावेळेस त्याला युनिक सोल्युशन किंवा इन्फायनाईट सोल्युशन म्हणतात. आणि नो सोल्युशनलाच म्हणतात इनकन्सिस्टंट. नो सोल्युशन मध्ये एकच पॉसिबिलिटी आहे, इनकन्सिस्टंट इक्वेशन. म्हणजे इनकन्सिस्टंट इक्वेशन म्हटलं की 100% त्याला सोल्युशन असणारच नाही. ठीक आहे, हा एक वर्ड आहे, मुलं याच्यामध्ये या वर्डिंग मध्ये फसून जातात, तर हे माहिती असलं पाहिजे. कन्सिस्टंट म्हणल्यानंतर दोन केसेस आहेत, आयदर युनिक सोल्युशन और इन्फायनाईट सोल्युशन, अँड इनकन्सिस्टंट म्हणल्यानंतर मग नो सोल्युशन. ठीक आहे, तर हे झालं आपलं एक थेरॉटिकल पार्ट. ठीक आहे, हे होतं आपलं जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन. याच्यावरून जनरली एखादा क्वेश्चन तर फिक्स विचारला जातो, फंडामेंटल आहे, बेसिक आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन बनतात. ठीक आहे, तर प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये 2021 ला याच्यावरती बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे, तो आपण आता डिस्कस करूयात. पण क्वेश्चनकडे जाण्या अगोदर बघूयात आपण क्वेश्चन विचारतात कशा पद्धतीचे आता या थेरॉटिकल पार्टवर. तर काय करतात ते, पहिला क्वेश्चन तर एकदम सोपा, की दोन सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला देतील. ठीक आहे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन देतील आणि म्हणतील की याला हाऊ मेनी नंबर ऑफ सोल्युशन, याला सोल्युशन किती आहेत. ठीक आहे, याला टोटल नंबर ऑफ सोल्युशन किती आहेत, या सायमल्टेनियस इक्वेशनला किती सोल्युशन्स आहेत, त्या सायमल्टेनियस इक्वेशनला युनिक सोल्युशन आहे का, इन्फायनाईट सोल्युशन आहे का, नो सोल्युशन आहे, असे तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात. तर तो मग त्या ठिकाणी काय करायचे तुम्हाला, की जस्ट तुम्ही चेक करा की त्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होती का, ही सॅटिस्फाय होती का, ही जी कंडिशन सॅटिस्फाय होती तेवढे त्याच्या करस्पॉन्डिंग असणारे ते सोल्युशन्स असतील. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर नो सोल्युशन, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर इन्फायनाईट सोल्युशन. तर याच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती सोल्युशन्स आहेत ते सांगता येतात. दुसरा टाईप क्वेश्चन विचारण्याचा, की ते काय करतात की दोन सायमल्टेनियस इक्वेशन देतात आणि तिथं अगोदरच सांगतात की याला समजा इन्फायनाईट सोल्युशन्स आहेत असं म्हणतील, त्याला किती सोल्युशन्स आहेत म्हणतील, इन्फायनाईट सोल्युशन्स आहेत असं म्हणतील. जर इन्फायनाईट सोल्युशन नाही म्हटले, तर इन्फायनाईट सोल्युशन जर नाही म्हटले तर ते असं म्हणू शकतात की ते लाईन्स कोइन्सिडेंट आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते काय करतील, एकतर सायमल्टेनियस इक्वेशन देऊन त्याचे सोल्युशन सांगतील, जर सोल्युशन नाही सांगितले तर मग ते त्यांची ग्राफिकल पोझिशन सांगतील, काहीतरी त्यांना सांगावंच लागेल. कारण की ते काय करतात, जे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत त्याच्यापैकी एक कोइफिशियंट मिसिंग असतो, कुठला तर एक कोइफिशियंट किंवा एकापेक्षा जास्त कोइफिशियंट मिसिंग असतात, मिसिंग. आणि आपल्याला त्या मिसिंग कोइफिशियंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावतात. फॉर एक्झाम्पल 3x प्लस वाय इज इक्वल टू 7, 7x मायनस बी इज इक्वल टू 7x मायनस बी वाय इज इक्वल टू 3. जर या सायमल्टेनियस इक्वेशनला जर इन्फायनाईट सोल्युशन असतील तर या बी ची व्हॅल्यू काय असेल, या बी या कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट बी आहे, तर या बी च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू मी पुट करू जेणेकरून या सायमल्टेनियस इक्वेशनला इन्फायनाईट सोल्युशन असतील, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. मग जर सोल्युशन नंबर ऑफ सोल्युशन नाही दिले तर ते असं पण म्हणू शकतात की हे सायमल्टेनियस इक्वेशनचा जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ कोइन्सिडेंट असणार आहे. तर ग्राफ कोइन्सिडेंट असण्यासाठी या बी ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे. तर ग्राफ कोइन्सिडेंट आहे म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की कोइन्सिडेंट ग्राफ हा इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असतानाच येतो. म्हणजेच या दोघांचा ग्राफ कोइन्सिडेंट आहे म्हणजे याला इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असतील. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं तर सोल्युशन सांगता यायला पाहिजे, सोल्युशन दिलं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, तर हे क्वेश्चन्स बघूयात आता. अशा टाईपचे क्वेश्चन दोन टाईप मी सांगितले, या दोन टाईप वरतीच क्वेश्चन विचारले जातात. एकतर नंबर ऑफ सोल्युशन विचारले जातात किंवा तुम्हाला सोल्युशन किंवा जिओमेट्रिकल पोझिशन देऊन तुम्हाला एखादा कोइफिशियंट जो मिसिंग कोइफिशियंट असतो तो मिसिंग कोइफिशियंट फाइंड आउट करायला सांगतात, बाकी काही नाहीये. ठीक आहे, आणि पहा युनिक सोल्युशन आणि इन्फायनाईट सोल्युशन याच्यावरती खूप सिंपल क्वेश्चन बनतात जनरली, खूप सिंपल क्वेश्चन, बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन जास्त काही मोठं नसतं, व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करायचे क्रॉस मल्टिप्लाय करून. क्वेश्चन थोडासा टफ, कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा टफ क्वेश्चन बनतो नो सोल्युशन मध्येच, बाकी तर सर्व ठिकाणी क्वेश्चन्स खूप इझी बनले जातात. ठीक आहे, इझीच बनतात. चलो क्वेश्चन पाहूयात. if the lines 2x plus 3y is equal to 7, comma ax plus by plus c is equal to 0 are are coincident
coincident, then possible values of possible values of right possible values of A, B, C can be option A 4, 6, 14, option B -4, 6, 14, option C -4, -6, 14, option D 4, -6, 14. हा क्वेश्चन विचारलेला आहे पहा, शाहू 2021 प्रिलिमिनरी मध्ये विचारलेला क्वेश्चन, प्रिलिमिनरी मध्ये हा विचारलेला क्वेश्चन. चला ट्राय करा, येऊन जाईल. खूप मुलांना हे ऑलरेडी माहिती आहे, बुक मध्ये प्रॅक्टिस झालेलीच आहे. ठीक आहे, तर ट्राय करून बघा, फटाफट येऊन जाईल, काही अवघड नाहीये. ओके स्टुडंट्स, चला स्टार्ट करूयात. काय म्हटलेलं आहे, हे जे दोन लाईन्स आहेत या दोन लाईन्स कोइन्सिडेंट आहेत. म्हणजे आपल्याला सोल्युशन नाही सांगितलं, आपल्याला त्यांची ग्राफिकल पोझिशन सांगितली. तर ग्राफिकल पोझिशनवरून सोल्युशन किती आहेत लक्षात येतं लगेचच. ठीक आहे, सो कोइन्सिडेंट आहेत म्हणजेच इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन. कोइन्सिडेंट लाईन्स असतात म्हणजेच इन्फायनाईट सोल्युशन असतील. आणि इन्फायनाईट सोल्युशन साठीची कंडिशन आठवली पाहिजे, ती कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तिथून आपण मग हे आन्सर्स पॉसिबल व्हॅल्यूज काढू शकतो. तर अगोदर इक्वेशन्स लिहून घेऊया. 2x + 3y = 7, याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आणि ax + by. आता थोडंसं विचार करा, हा जो मी मगाशी सांगितलं होतं, ठीक आहे, की ह्या ज्या काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत ना, या कॉन्स्टंट टर्म्स एकतर दोन्हीच्या दोन्ही कॉन्स्टंट टर्म्स लेफ्ट साईडला ठेवा किंवा दोन्हीच्या दोन्ही कॉन्स्टंट टर्म्स राईट साईडला ठेवा. इथं काय झालंय, फर्स्ट इक्वेशन मध्ये त्यांनी कॉन्स्टंट टर्म दिली राईट साईडला आणि इथं कॉन्स्टंट टर्म दिली इक्वल टूच्या लेफ्ट साईडला. मग दोन्हीच्या दोन्ही कॉन्स्टंट टर्म, आता ही लेफ्टला आहे तर याला पण लेफ्टला घेऊन जावा, किंवा हा राईटला आहे 7 तर या सी ला राईटला न्या. दोन्हीपैकी कुठलेही एक केला तर चालेल. तर मी या प्लस सी ला पलीकडे घेऊन जातो -c, याला म्हणतो इक्वेशन 2. हे झाले, हे दोन्ही सेम फॉर्म मध्ये असले पाहिजेत, सेम फॉर्म मध्ये, दोन्हीच्या दोन्ही जनरल फॉर्म मध्ये असले पाहिजेत. ठीक आहे, आता मुलं म्हणतात सर जनरल फॉर्म मध्ये म्हटलं तर हे दोन्ही पण लेफ्ट हँड साईडला असायला पाहिजे होते इक्वल टूच्या. तर बेटा हा दोन्ही एक साईड, दोन्ही इकडे घ्या किंवा दोन्ही इकडे घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, जनरल फॉर्म मध्ये दोन्ही या साईडला ठेवा किंवा दोन्ही राईट हँड साईडला ठेवा इक्वल टूच्या, काही फरक पडत नाही, आन्सर सेम येतं. म्हणजेच मला हे सांगायचंय 2x + 3y - 7 = 0 करा, किंवा ax + by + c = 0 करा. हे इक्वेशन असं जरी घेऊन तुम्ही सॉल्व्ह केलात किंवा असं इक्वेशन घेऊन जरी सॉल्व्ह केलात तर आन्सर एकच येणार आहे. इथं -7/c येईल, इथं कोइफिशियंट काय येईल -7/c, इथं काय येईल 7/-c. तर -7/c आणि 7/-c दोन्हीमध्ये पण मायनस साईन तर प्रेझेंट राहणारच आहे ना. ठीक आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही, असं घ्या किंवा असं घ्या. ठीक आहे, तर हे झाले दोन इक्वेशन्स. मुलं इथंच चुकतात, इथंच गल्लत होते. तर अगोदर जनरल फॉर्म मध्ये आणायचे लक्षात ठेवा दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन, आणि मग एबीसीच्या व्हॅल्यूज काढायचे, मग A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज काढायचे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी लाईन्स आर कोइन्सिडेंट म्हणून सांगितलेलं आहे, लाईन्स आर कोइन्सिडेंट. सो लाईन्स कोइन्सिडेंट आहेत म्हणजेच इन्फायनाईट सोल्युशन. म्हणजेच किती सोल्युशन असणार, इन्फायनाईट सोल्युशन. इन्फायनाईट सोल्युशन म्हटलं की A1/A2 = B1/B2 = C1/C2. ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी इन्फायनाईट सोल्युशन असतात. सो व्हॅल्यू पुट करून टाकूयात. मग किती येणार, A1 ची व्हॅल्यू किती येणार 2/A, A2 ची व्हॅल्यू A, B1 ची व्हॅल्यू 3, B2 ची व्हॅल्यू B, C1 ची व्हॅल्यू 7 आणि C ची व्हॅल्यू -c. ठीक आहे, चला आता हे रेशो, हे तिन्ही रेशो इक्वल येण्यासाठी एक एक ऑप्शन घ्यायचा आणि याच्यामध्ये पुट करून बघायचा की कोणतं ऑप्शन पुट केल्यानंतर हे तिन्ही रेशो इक्वल येतात. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन मध्ये 4, 6, 14 दिलेला आहे. A B C च्या व्हॅल्यूज दिलेले आहेत, फर्स्ट A ची आहे, सेकंड B ची आहे, थर्ड C ची आहे. कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे रेशो इक्वल येतात ते चेक करा. सो A/2 ची व्हॅल्यू किती आहे 4, सॉरी A ची व्हॅल्यू आहे 4, देन 3/B ची व्हॅल्यू आहे 6 आणि C ची व्हॅल्यू आहे 14. तर इथं 14 आहे, तिथं दिलेली व्हॅल्यू 14 आहे, बट इथं -c असल्यामुळे -14. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी काय 2 होता, सॉरी 2, 1/2 इथं काय येतोय 1/-2 येतोय. म्हणजे ऑप्शन A पुट केला तर रेशो इक्वल येऊ लागलेत का,
A1/A2 आणि B1/B2 इक्वल येऊ लागलाय, बट हा 1/-2च्या इक्वल मध्ये येत नाही. तिन्हीही इक्वल येत नाहीये. दोन इक्वल येत आहे, एक मिस होऊ लागलाय. म्हणजे ऑप्शन ए आन्सर असणार नाही. तिन्हीही इक्वल आणायचे आपल्याला. सो ऑप्शन बी पुट करून बघूयात. ऑप्शन बी मध्ये म्हटले की 2 ए ची व्हॅल्यू -4 दिली आहे. तर -4 ला -4 कारण की ए पॉझिटिव्ह आहे. ए ची व्हॅल्यू -4 ला -4 देन इज इक्वल टू 3 बी ची व्हॅल्यू किती आहे 6. बी ची व्हॅल्यू 6. सी 7 सी मायनस सी इथं सी ची व्हॅल्यू दिली 14. तर मायनस इंटू प्लस 14 दिली व्हॅल्यू. तर मायनस इंटू प्लस -14. ठीक आहे. तर चेक करून बघा. 2 1 जा 2 2 जा इथून आला -1/2 इथून आला +1/2 इथंच इक्वल आले नाहीत. -1/2 +1/2 काही रेशो काही इक्वल नाहीये. सो इथंच रॉंग झाला. सो ऑप्शन बी पण आन्सर असणार नाही कारण की रेशो सेम येत नाहीयेत. ऑप्शन सी पुट करून बघूयात. 2/-4 ठीक आहे. कारण की ए ची व्हॅल्यू -4 दिली इथं प्लस ए तर प्लस ए ची व्हॅल्यू -4 आहे तर -4 ला -4. 3/b बी ची व्हॅल्यू किती दिली -6 तर इथं प्लस बी आहे प्लस बी ची व्हॅल्यू -6 सो बी च्या ठिकाणी -6. 7/c सी ची व्हॅल्यू दिली आहे +14 बट इथं मायनस सी आहे -a प्लस इंटू मायनस -14. सो इथून जर सॉल्व्ह केला तर हा पण -1/2 हा पण -1/2 आणि हा पण -1/2. तिन्ही रेशो -1/2 च्या इक्वल मध्ये येऊ लागलेत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलात तर. मग तिन्ही रेशो इक्वल येऊ लागलेत. तर सी ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह दिली असेल तर इथं निगेटिव्ह घेणार कारण की इथं -c आहे ना. ठीक आहे. सी ची व्हॅल्यू 5 दिली तर -c ची व्हॅल्यू -5. जर सी ची व्हॅल्यू -2 दिली असेल सी ची व्हॅल्यू -2 दिली असेल तर -c ची व्हॅल्यू +2 अपोजिट होणार व्हॅल्यू जस्ट. सो इथं प्रत्येक ठिकाणी 14 पॉझिटिव्ह आहे तर आपण घेताना -14 काय घेतोय कारण की इथं डिनॉमिनेटर मध्ये -c आहे. ठीक आहे. तर ऑप्शन सी पुट केल्यानंतर तिन्ही सॅटिस्फाय होऊ लागलेत. सो ऑप्शन सी इज करेक्ट वन. ठीक आहे. चला आता जाऊयात क्वेश्चन्स कडे. अशाच टाईपचे क्वेश्चन्स नो सोल्युशनचे वगैरे क्वेश्चन्स पाहूयात कशा पद्धतीचे क्वेश्चन्स बनतात. चलो the number of values of k, the number of values of k for which system of equations k plus 1 into x plus 8y is equal to 4k, kx plus k plus 3y is equal to 3k minus 1 has no solution. Is option A infinite, option B 1, option C 2, option D 3. चलो पहा या इक्वेशन मध्ये पण या क्वेश्चन मध्ये पण खूप मुलं गल्लत करून रॉंग करून टाकतात. बघा कशी मिस्टेक होते. आन्सर करेक्ट सोडून पण रॉंग करतात मुलं. मी शेवटी जाऊन सांगेन की तुम्ही कुठं रॉंग करणार होतात किंवा कसं रॉंग करतात. बघा सिस्टीम ऑफ इक्वेशन दिलेलं आहे आणि या सिस्टीम ऑफ इक्वेशनला नो सोल्युशन आहे असं क्लिअर कट सांगितलं. तर नो सोल्युशन आहे म्हणजे नो सोल्युशनची कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. सो नो सोल्युशन जर म्हटलं तर नो सोल्युशनची कंडिशन काय असते बेटा A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज नॉट इक्वल टू C1/C2. ही कंडिशन असते नो सोल्युशनची. ठीक आहे. ही नो सोल्युशनची कंडिशन, ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे तरच नो सोल्युशन असणार. आता या ठिकाणी ऑलरेडी दिलेले जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये आहे. बघा कॉन्स्टंट टर्म्स राईट हँड साईडला आहेत. y चे कोइफिशियंट आणि x चे कोइफिशियंट बरोबर एकाच्या खाली एक दिलेले आहेत. तर आपल्याला हे ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये असं म्हणू शकतो आपण. आणि आता इथून आपण x चा फर्स्ट कोइफिशियंट दॅट इज A1
ती मी आता व्हॅल्यू पुट करून मी आता सॉल्व्ह करणार आहे. बघा k+1 अपॉन a1 ची व्हॅल्यू k+1 खाली a2 ची व्हॅल्यू k दॅट इज इक्वल टू b1 अपॉन b2 b1 ची व्हॅल्यू 8 अपॉन b2 ची व्हॅल्यू k+3 नॉट इक्वल टू c1 अपॉन c2. सो c1 आहे 4k, c2 आहे 3k-1. ठीक आहे. तर एक्सचा कोइफिशियंट वाय सगळं सेपरेट होतं, ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये होता म्हणून आपल्याला लगेच व्हॅल्यू काढता आले. जनरली काय होतात बरेच वेळेस क्वेश्चन जनरल फॉर्म मध्ये दिलेले नसतात, जागा बदलतात, अगोदर वायचा कोइफिशियंट देतात नंतर एक्सचा कोइफिशियंट देतात. तर तुम्हाला अगोदर व्यवस्थित एकाच्या खाली एक एक्सच्या टर्म्स अगोदर एकाच्या खाली एक वायच्या टर्म्स बरोबर जनरल फॉर्म मध्ये आणायचे. बस जनरल फॉर्म मध्ये आणला की व्यवस्थित आपल्याला व्हॅल्यू पुट करता येतात. ठीक आहे. आता इथून आपण सॉल्व्ह करून काढूयात, काय येतं आन्सर बघूयात आपण. ठीक आहे. चला आता व्हॅल्यू काढण्यासाठी अगोदर या दोघांना सॉल्व्ह करूयात आपण. ठीक आहे. हे दोन इक्वल आहेत ना, या दोघांना सॉल्व्ह करूयात. कुठल्याही दोघांना अगोदर सॉल्व्ह करू शकता. तुम्ही म्हणाला अगोदर यालाच का घेतला, याला का नाही घेतला, तर कुणालाही दोघाला घ्या तुम्ही. या दोन रेशोला घ्या, फर्स्ट सेकंड थर्ड, 3 रेशो आहेत. तर कुठल्याही दोघांना तुम्ही अगोदर घेऊन सॉल्व्ह करून तुम्ही आन्सर सांगू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मी फर्स्टला तर टेक फर्स्ट रेशो. ठीक आहे. मी फर्स्ट रेशो घेतला अगोदर. ओके. सो काय येऊन जाईल मग k+1 अपॉन k दॅट इज इक्वल टू 8 अपॉन k+3. सो क्रॉस मल्टिप्लाय k+1 इंटू k+3 इज इक्वल टू 8k क्रॉस मल्टिप्लाय करून. ठीक आहे. सॉल्व्ह करूयात. k² प्लस मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटेल k² प्लस 4k+3 इज इक्वल टू 8k प्लस 8k इकडे येऊन मायनस 8k होणार दॅट इज -4k प्लस 3 इज इक्वल टू 0. हे तर बनला क्वाड्रॅटिक. याचे सोल्युशन काढा मग k ची व्हॅल्यू भेटेल. तर +3 चे फॅक्टर ज्यांची ऍडिशन काय येते -4. सो -3 -1 -3 -1. सो k-3 k-1 इज इक्वल टू 0. सो k ची व्हॅल्यू एकतर 3 असेल किंवा k ची व्हॅल्यू 1 असेल. इथून आपल्याला k च्या दोन व्हॅल्यूज भेटल्या. एक आयदर k ची व्हॅल्यू 3 असेल किंवा k ची व्हॅल्यू 1 असेल. असं आपल्याला इथून पॉसिबिलिटी भेटते फर्स्ट रेशो वरून. फर्स्ट रेशो घेतला. ठीक आहे. या दोघांचा फर्स्ट रेशो हा वाला. आता मी घेणार आता सेकंड घेताना सेकंड थर्ड घ्या किंवा फर्स्ट थर्ड घ्या, कुठलेही दोन घेतला तर चालेल. आन्सर बदलणार नाही, आन्सर सेम राहील. एकतर सेकंड थर्डला सॉल्व्ह करा किंवा फर्स्ट थर्डला सॉल्व्ह करा. ठीक आहे. मी सेकंड थर्डला सॉल्व्ह करतो. नाव 8 अपॉन k+3 इज नॉट इक्वल टू 4k अपॉन 3k-1 किंवा हेच आलेले व्हॅल्यू याच्यामध्ये चेक करून बघा. आलेले व्हॅल्यूज पण चेक करून पण आन्सर सांगू शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तर इथं परत क्वाड्रॅटिक बनणार आहे. तर इथून लेंदी होईल, थोडंसं सॉल्व्ह करायला अवघड जाईल. मग नाही आपण याला सॉल्व्ह करूनच बघूया. 24k-8 इज नॉट इक्वल टू 4k² प्लस 12k. ठीक आहे. 4k² प्लस 12k. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर काय भेटेल बेटा 4k² प्लस 24 इकडे -24 -12k प्लस 8 इज नॉट इक्वल टू 0. सगळ्यांना 4 ने डिवाइड केला तर k² -3k प्लस 2 इज इक्वल टू 0. तर इथून रूट काय भेटतात इथून पण k-2 k-1 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच k ची व्हॅल्यू ही 2 च्या इक्वल मध्ये पण असणार नाही अँड k ची व्हॅल्यू ही 1 च्या इक्वल मध्ये पण असणार नाही. ठीक आहे. तर k ची व्हॅल्यू ही 2 पण असू शकत नाही 1 पण असू शकत नाही. तर इथून आपल्याला k ची आता या दोन्ही मध्ये तर मला आता k ची अशी व्हॅल्यू पाहिजे, k ची अशी व्हॅल्यू पाहिजे जी या पहिल्या या रेशोला पण सॅटिस्फाय करायला पाहिजे आणि या रेशोला पण सॅटिस्फाय करायला पाहिजे. अँड येतात या दोन्हीच्या व्हॅल्यू मध्ये. कारण की कंडिशन काय सांगते की कंडिशन सांगते a1/a2 b1/b2 चा रेशो इक्वल असला पाहिजे, बट तो c1/c2 च्या इक्वल मध्ये असला नाही पाहिजे. तर दोन रेशो इक्वल येण्यासाठी k ची व्हॅल्यू 3 किंवा 1 असायला पाहिजे, बट ते बाकीचे दोन रेशो इक्वल न येण्यासाठी k ची व्हॅल्यू 2 आणि 1 असली नाही पाहिजे. तर दोघांचं मिळून दोघांचा हे पण आणि हे पण, तर k ची व्हॅल्यू कोणती असेल तर k ची व्हॅल्यू 3 किंवा 1, बट k ची व्हॅल्यू तर 1 असू शकत नाही. कारण की k ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर पहिले दोन रेशो पण इक्वल येतात आणि तिसरा पण इक्वल येतो. मग k ची व्हॅल्यू जर 1 घेतला तर बघा चेक करून बघा. या ठिकाणी जर k ची व्हॅल्यू 1 पुट केलात तर 4 - 2 2/1. इथं पण बघा, इथं जर 1 घेतलात तर 4 येतो 2/1. तर 2/1 रेशो तर इक्वल झाला, बट आपल्याला इक्वल येऊ द्यायचा नाही. तर रेशो इक्वल न येऊ देण्यासाठी k ची व्हॅल्यू ही 1 असणार नाही. तर k ची व्हॅल्यू 1 असायला नाही पाहिजे. म्हणजेच k ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे तर k च्या दोनच पॉसिबिलिटी होत्या, एक तर 3 किंवा 1. तर देअरफॉर k इज इक्वल टू 1 रिजेक्टेड. k इज इक्वल टू 1
रिजेक्टेड याच्यावरून. ठीक आहे, के ची व्हॅल्यू 1च्या इक्वल मध्ये असणार नाही, मग के ची व्हॅल्यू जी 1 यायला पाहिजे असं म्हणत होतं ते रिजेक्ट करणार. सो ओनली वन पॉसिबिलिटी, ओनली वन पॉसिबिलिटी, त्यामुळे एकच पॉसिबिलिटी राहते के इज इक्वल टू 3. के इज इक्वल टू 3 एकच पॉसिबिलिटी राहते. तर के ची व्हॅल्यू ही 3 असेल तरच हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील. म्हणजेच पहिले दोन रेशो इक्वल येतील आणि नंतरचे दोन रेशो हे इक्वल येणार नाहीत. असं कधी पॉसिबल होईल? के ची व्हॅल्यू 3 पुट केल्यानंतर. म्हणजेच आपल्याला विचारलंय काय, द नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ के विचारले, के च्या किती व्हॅल्यूज आहेत. तर के ची एकच व्हॅल्यू आहे आणि ती एकच व्हॅल्यू ही 3 आहे. तर के ची एकच व्हॅल्यू आहे जी या इक्वेशनला, या कंडिशनला नो सोल्युशन येण्यासाठी के ची एकच अशी व्हॅल्यू आहे जी नो सोल्युशन येण्यासाठी सॅटिस्फाय होते. सो कोणती व्हॅल्यू आहे ती 3 आहे. बट किती व्हॅल्यूज आहेत, के च्या किती व्हॅल्यूज येत आहेत, एकच व्हॅल्यू येते. दॅट इज ऑप्शन बी करेक्ट असेल. स्टुडंट काय करतो गडबडीमध्ये, के ची जी पण व्हॅल्यू आली ना, के ची व्हॅल्यू 3 आली आहे तर आन्सर 3 टिक मारतो आणि आन्सर रॉंग करून टाकतो. बेटा आपल्याला के ची व्हॅल्यू नाही विचारली या ठिकाणी, आपल्याला के च्या नंबर ऑफ व्हॅल्यूज विचारलेत. के च्या अशा किती व्हॅल्यूज आहेत की के च्या अशा टोटल किती व्हॅल्यूज आहेत की त्या व्हॅल्यूज या ठिकाणी के च्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केल्यानंतर, या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये के च्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केल्यानंतर हे सायमल्टेनियस इक्वेशनला नो सोल्युशन यायला पाहिजे. तर के च्या अशा टोटल व्हॅल्यूज भेटलं, टोटल पॉसिबल जास्तीत जास्त दोनच व्हॅल्यू पॉसिबल आहेत. बघा जास्तीत जास्त किती व्हॅल्यू पॉसिबल आहेत, के च्या 2. बट 2 पैकी पण एक रिजेक्ट झाली. का बरं? कारण की के ची व्हॅल्यू 1 पुट केली तर पहिले रेशो इक्वल येत आहेत, बट नंतरचे पण इक्वल येत आहेत. बट आपल्याला एक इक्वल आणायचं आणि नंतरचे दोन रेशो इक्वल आणायचे नाही आहेत. सो नंतरचे दोन इक्वल न येण्यासाठी के ची व्हॅल्यू 1 पुट करायची नाही. म्हणून के इज इक्वल टू 1 हे आपण पुट करू शकत नाही, नाहीतर मग गडबड होऊन जाईल. मग इन्फायनाईट सोल्युशन भेटतील के इज इक्वल टू 1 पुट केल्यास. कारण की हे तिन्ही इक्वल आले तर इन्फायनाईट सोल्युशन. ठीक आहे, मग के इज इक्वल टू 1 पुट करू शकत नाहीत. मग के इज इक्वल टू 3 ही एकच अशी व्हॅल्यू आहे के ची अशी एकच व्हॅल्यू आहे 3 जी पुट केल्यानंतर इन्फायनाईट सोल्युशन भेटतात. तर त्याची के ची ही एकच व्हॅल्यू आहे, म्हणून आन्सर येतो बेटा 1. ठीक आहे, आन्सर काय येतं 1. ठीक आहे, चला बेटा, आय होप की तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. नो सोल्युशनचे पण काही एक्झाम्पल्स घेतले आज, कोइन्सिडेंटचे घेतले. थेरॉटिकल पार्ट आज जास्त होता त्यामुळे थोडेसे एक्झाम्पल्स आज कमी झाले. बट नेक्स्ट क्लासमध्ये मी नक्कीच आणखीन आपण जास्त क्वेश्चन नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयात. कारण की आज आपला बराचसा थेरॉटिकल पार्ट कंप्लीट झालेला आहे. बट याच पार्टवरती बेस्ड असणारे असे नो सोल्युशनचे आणखीन काही एक्झाम्पल्स, इन्फायनाईट सोल्युशनचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये ट्राय करूयात आणि मग आपण पुढच्या कॉन्सेप्टकडे पण मूव्ह ऑन करूयात. ठीक आहे स्टुडंट, सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.